एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी संघटनेच्या वतीने सोलापूर विभागाच्या गेटवर निदर्शनी आंदोलन। राज्य परिवहन प्रशासनाकडे निरनिराळी प्रलंबित असलेली थकबाकी राज्य परिवहन कामगारांच्या देण्याबाबत वारंवार मागणी करूनही मिळत नसल्यामुळे याबाबत कामगारांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे। सदरची नाराजी दूर करण्यासाठी कामगारांना देय असलेल्या वाढीव वेतनाच्या थकबाकीमध्ये खंड पडू नये यासाठी 1/4/2020 ते 31/3/2024 या कालावधीत देय होणारी थकबाकी त्वरित देण्यात यावी। तसेच राप कामगारांना वाढीव 50% महागाई भत्ता लागू करण्याबाबत वारंवार मागणी करूनही सुमारे 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असताना सदरचा 50% महागाई भत्ता लागू केलेला नाही। सदरचा 50% महागाई भत्ता थकबाकीसह कामगारांना देय मार्च 2025च्या वेतनापासून लागू करण्यात यावा अशी माहिती कामगारांनी माध्यमाशी बोलताना दिली। प्रशांत गायकवाड, पुणे प्रादेशिक सचिव तथा सोलापूर विभागीय सचिव सोलापूर विभाग। आज राज्यव्यापी निदर्शने आंदोलन सुरू आहे। संघटनेचे घेतलेला निर्णय, आमच्या जी मागण्या आहेत, महागाई थकबाकीचा फरक आणि वेतनातील त्रुटी, दरवाढ 7/14/21 आहे, 8/16/24 राज्य शासनाप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे अशा मागण्या आमच्या आहेत। आजच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यापुढील आंदोलन आमचं तीव्र असणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन असणार आहे तेही। तर लवकरात लवकर सरकारनं आमच्या मागण्याचा विचार करावा आणि ह्या मागण्या सन 2016 सालापासूनच्या आहेत। अद्यापपर्यंत त्या मागण्याची पूर्तता झालेली नाही। लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा करतो। आजचे आंदोलन आमचे राज्यव्यापी सुरू आहे। 1 तासाभराचं आंदोलन आहे। बाकी म्हणजे एस टी कामगार संघटनेची जी 40,000 सभासद संख्या आहे ती सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। परंतु फक्त निदर्शने आंदोलन असल्यामुळं कुठल्याही वाहतुकीवर परिणाम होऊ नये, जे कर्तव्यावर जाणारे आहेत, कर्तव्यावरून आलेले असे कर्मचारी सहभागी होऊन आंदोलन सुरू आहे। पुढील दिशा काय असेल? जर दखल नाही घेतली तर केंद्रानं जो निर्णय घेईल ते आम्ही त्यात सहभागी राहून आंदोलन करतो। मी संतोष जोशी, विभागीय अध्यक्ष एस टी कामगार संघटना सोलापूर विभाग। आज या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन आहे की कामगाराच्या प्रलंबित मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। 53% महागाई भत्ता मिळाला पाहिजे। जे पाठीमागचे थकबाकीचे आहेत ते गेल्या महिन्यापासून थकबाकीचे हप्ते बंद झालेले आहेत ते कंटिन्यू चालू करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमचे केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सेक्रेटरी माननीय संदीपदादा शिंदे आणि तसेच ताटेसाहेब यांनी निवेदनाद्वारे प्रत्येकानं या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन सरकारने ताबडतोब या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावे अशी तमाम एस टी कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांना विनंती आहे। यावेळी प्रशांत गायकवाड, संतोष जोशी, तानाजी सावंत, प्रभाकर शेरखाने, सुनील सिंहकर, प्रवीण बनसोडे, किरण अनगरकर, हेमंत साठे, विवेक रुपनर, नागेश शिंदे, दत्तात्रय हजारे आदी कर्मचारी उपस्थित होते।